मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? माझं नाव चरमंडा भीमंडा पाटील, राहणार दरेकोनूर। काय चाललंय? निवांत बसलाय अगदी चिंचे झाडाखाली? निवांत नाही, चाललंय नाश्ता करायलाय काय? नाश्ता वगैरे झालेला आहे। पाणी काय? पाऊस पाणी जरा मनावस नाही आहे। म्हैसाळचं काय पाणी आलंय काय? हो, यायच्या मार्गावर आहे। दादांनी प्रयत्न केले आहेत। बरोबर। सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। दरेकोनूर मध्ये काय कोणाची हवा पळालेली आहे? इथं तरी काँग्रेसची हवा ज्यादा दिसते, जास्त आहे आणि आहे थोडेफार इलेक्शन म्हटल्यावर सर काय गोष्टी होत असतात। का बरं हवा? दादांची हवा म्हणजे दादाने खूप कामं केलेले आहेत। बर, काय केलेत कामं गावात? कामं म्हणजे तलावाचे कामं केले, बंधाऱ्याची कामं केले, सभा मंडप केलेला आहे, स्मशानभूमीचे एक काम केले आहेत। सर्वसाधारण दोन एक कोटीचा आमच्या गावात सर्वसाधारण निधी दिलेला आहे। सगळा निधी तुमच्या गावातच दिलाय काय? नाही, तालुक्यात सर्वसाधारण आम्ही जरा चौकशी केली, पाहता वातावरण तरी एकंदरीत दादाचे कामाचे पोच म्हणून दादाकडे थोडं जास्त वर्चस्व दिसतोय। आणि काय कामं केलेत विशेष कामं? विशेष म्हणजे ते ह्याच्यात 1 कोटीचं महत्वाचं पाणी प्रश्न जो होता, वाडी वस्तीवर पुरवठा करायचा, ते जलजीवन योजनेमधून ते खास बाब म्हणून आमच्या गावासाठी 1 कोटी रुपयाचं काम त्यांनी मंजूर केलेलं आहे। गावात आले का पाणी? नाही अजून गावात? नाही, काम चालू आहे, म्हणजे होण्याच्या मार्गावर आहे। 70% काम झालेलं आहे, म्हणजे काम तरवरीत चालू आहे। त्यामुळं काय आम्हाला म्हणजे दादा विषय आधार आहे। महाविकास आघाडीने एक जाहीरनामा काढलाय, 3000 रुपये लाडक्या बहिणींना द्यायचे, त्यानंतर एसटी मोफत केले महिलांना, त्यानंतर 25 लाखाचं मेडिकलचं पॅकेज देणार आहे। त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे महायुतीनं। त्यामुळं खरोखर त्या महायुतीचा मी म्हणावं तेवढं आभार मानतोय। काय राज्य सरकार कोणाच पाहिजे? राज्य सरकार आता काय महाविकास आघाडीचंच पाहिजे। का बरं? कामाची पोच आहे, कामाचे परत आश्वासन जे आता दिलेले आहेत ते खूप पूर्ण करतील अशी आम्हाला खरोखर खात्री आहे। त्यामुळे त्यांना निवडून द्यायला काय अडचण नाही। गेले 2.5 वर्षे 3 रिक्षाचं सरकार होतं। हो, मग 3 रिक्षाचं सरकार असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकार होतं असं सांगतात सध्या। काय सांगता येईल? एकदम बरोबर आहे, जे बोलतात ते अतिशय रास्त बोलतात आणि कामाचे पोच आहे तशी काय नाही। राज्यात आता युतीचं सरकार होतं, 3 आघाडीचं सरकार, त्यांच्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? राज्याचं म्हणजे आता युती सरकार सध्या चालू सरकार त्यांनी कसं काम केलं 2.5 वर्षात? नाही, ते काय आता लोकांना फसवणुकीचं काम केलेलं आहे, खोटे आश्वासनं द्यायचे। आता तालुक्यात आता म्हणजे एकंदरीत आता सांगण्याचा उद्देश म्हणजे आता हे नवीन उमेदवार उभारलेत, त्यांनी सांगण्याच्या वर्ण बघितलं तर कोणत्याही महाराष्ट्रात म्हणजे सगळे तालुक्यात नसून महाराष्ट्रात सगळेच लोक म्हणजे भामटे लोक आहेत असं म्हणायला काय हरकत नाही। कामाची पोच नाही, खोटे आश्वासन सांगणे, गोरगरिबाला फसवणे, अशा काय जे प्रकार आहे ते खरोखर राज्यात जास्त असल्या कारण लोकांनी परिवर्तन व्हावं या दृष्टिकोनातून महाआघाडीला मत द्यायचं असं ठरवलंय। ठरले? होय, आता ठरलंय तुमचं? हो, 100% ठरलेलं आहे, काही अडचण नाही। ओके, धन्यवाद। थँक्यू। ओके, नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? सलमान पठाण। सलमान पठाण, गाव कुठलं? दरेकोनूर। दरेकोनूर। काय करता व्यवसाय? काय नाही, कॉन्ट्रॅक्टर आहे। कॉन्ट्रॅक्टर आहे। बरं, काय कसं काम करताय? काय शासकीय करताय का खाजगी करताय का बिल्डिंग बांधताय? खाजगी काय करताय? काय नाही, हीच बिल्डिंग बांधताय। काय राहते त्यामध्ये पैसे? हो, राहतील। मग आता दर वगैरे वाढलेत की? हो, वाढले, पण काय करतात सध्या कामच लॅग आहेत त्यामुळे थांबवले। बर। सध्या काय गावात हवा कोणाची सुरू झाली? सध्या विक्रमदादाची हवा आहे। बर, का बरं? निधी दिलाय तेवढा दरेकोनूरसाठी। काय दिलंय गावामध्ये? काम पण चांगलं आहे तालुक्यात। काय दिलंय गावामध्ये तुमच्या? स्मशानभूमी दिलंय, इथं मारुती मंदिर सभा मंडप, हनुमानी मिसळवस्ती रस्ता, परत आमच्या मुस्लिम समाजाला सभा मंडप दिलंय। आजपर्यंत कुठल्या आमदारनं मुस्लिम समाजाला 1 रुपया निधी दिला नाही, तर ते दादाने आम्हाला सभा मंडप दिलंय। तालुक्यात एकूण 11 उमेदवार सध्या निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि जवळजवळ 3 उमेदवार राष्ट्रीय पक्षाचे आहेत, बाकी अपक्ष उमेदवार आहेत। बाकीचे उमेदवार म्हणतात आम्हाला निवडून द्या, आम्ही तालुक्याचा विकास करू, दुष्काळ हटवू असं म्हणतात। त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? काय नाही, आम्ही फक्त विक्रमदादा, आम्ही पडळकरांना 27 जानेवारीला पत्र दिला होता, स्मशानभूमीचं कंपाऊंड आणि कॉन्क्रीट रस्ता, त्यांनी आजपर्यंत काय आपली दखल घेतली नाही। आज जवळजवळ नोव्हेंबर महिना चालू आहे। मग कुणी घेतली दखल? दादानी घेतली, स्मशानभूमी दिली आम्हाला। काम चालू आहे? काम चालू आहे। ओके, धन्यवाद। नमस्कार। नमस्ते। काय नाव आपलं? रघुनाथ नागणे। रघुनाथ नागणे, गाव कुठलं? दरेकोनूर। काय करताय व्यवसाय? दूध व्यवसाय। काय संकलन करताय का? संकलन करतोय। किती लिटर संकलन होतंय? सध्या 400 पर्यंत आहे। 400 पर्यंत। गाईचं जास्त आहे का म्हशीचं जास्त? गाईचं जास्त आहे। गाईचं जास्त आहे।
मध्यंतरी शासनानं 5 का 7 रुपये अनुदान दिलं होतं, 5 रुपये ते मिळालं का लोकांच्यापर्यंत? नाही अर्धवट भामटे सरकार आहे. काय काय तर कसं अपेक्षा ठेवतोय, मी अमुक करतो, मी तमुक करतो. काही जणांचे 5-6 जणांचे सोडले, पण बाकीचे कोणाचे अजून दिले नाहीत. मग आतापासून तर मला वाटतं जानेवारी पासून त्यांनी सांगितलं की नाही ऑगस्ट सप्टेंबर पासून देतो म्हणून. आज 3 ते 4 महिने 7 रुपये. एक तर पहिलं 3, 5, 8, 5 ला 30 होता, आता त्यांनी 28 करून 7 रुपये अनुदान केलं. पण 3 महिने झाले 1 रुपया पुन्हा 28 रुपये. 28, 3, 5, 8, 5 ला 28 देत आहे. पाण्याच्या बाटलीला आपण 20 रुपये देतो हो. आणि दुधाला 28 रुपये. म्हणजे काय अशी तफावत जर असेल तर शेतकऱ्याचं अक्षरशः जगणं मुश्किल होऊन गेलं सध्या. शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय नाही, जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळालाय, पण त्यांची पण माझी परिस्थिती बिकट झालेली आहे. पेंडीचे दर वाढले. हो, पेंडीचे दर गगनाला मिळाले, खाद्याचे दर वाढले. तेच पेंडीचे दर गगनाला मिळाले. 2000 जवळजवळ सरकी पेंड झाल्या. एक दिवस म्हणजे 10 दिवसाचा मस्टरचा पगार आहे तो पिंडीला चाललाय सध्या ह्या रेटनुसार. सर साधारण 37-38 आम्हाला काही कुणाला नाव ठेवायचं नाही, पण महाविकास आघाडीचं ज्यावेळेला शासन होतं त्यावेळेला 3, 5, 8, 5 ला 37 रुपये रेट होता, पण तो रेट आज 28 रुपयेवर आलाय. म्हणजे काय कारण असं हे दर कमी होत का चालले? वाढत जायला पाहिजे ऍक्च्युली. काय तर शासनाची काहीतरी चुकीची धोरण असणार आहेत. शासनाच्या धोरणामुळे हे सगळं हे व्हायला लागले. शेतकऱ्यांना म्हणजे त्यांनी केंद्रबिंदू मानलाच नाही. शेतकऱ्या कुठल्याही ह्या जावा तुम्ही, शेतकऱ्यावर अन्याय आहेच. फक्त हे शासन उद्योगपतींचं शासन आहे. शेतकऱ्याला केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत, त्या अगदी गावगाड्यापर्यंत शेतकऱ्यांनी मिळतात काय? कृषी योजना असते नाही, मिळत नाही. त्यानंतर पशुवैद्यकीय यांच्याकडे तुमचे गाय गोट्याचे प्रकरण असतील किंवा बऱ्याच जणांनी गाय गोटा केला, शेळीचा केलाय, पण आज ताकद आमच्या गावात तर कोणाला मिळालं नाही. मग काय कोणाचा एखादा गोटा वगैरे मिळाला असेल, फक्त ते बांधील गोटा पंचायत समिती थ्रू मिळालाय, पण शासनाकडून काय मिळालं नाही. पशुवैद्यकीय दवाखान्याकडनं पण शेळ्या मेंढ्याचे प्रकरण नाही होतात, पण कोणालाच झाले नाहीत ते. नाही आजपर्यंत आमच्या गावात कोणाला झालं नाही मिळालं. मग हे असं जर होत असेल तर मग शेतकऱ्यांचा उद्रेक भरपूर आहे. हो, शेतकऱ्यांचा उद्रेक झालाय. शेतकरी म्हणतोय हा शासनच नको आहे, आपल्याला नको आहे. त्यामुळे बदल हा झालाच पाहिजे. शेतकऱ्याचं जे आपण शेतातील उत्पन्न काढतोय त्याला काय दर आहेत काय? त्याला सुद्धा दर नाही. ज्वारी असेल, विचार करा, द्राक्ष असतील, 3-4 हजारावर जायचा ज्वारीचा दर आज 2,500-3,000 वर आलाय. आणि आज गॅसचा रेट 400 वरनं 1200 वर जातोय, खालून वर जातोय, पण शेतकऱ्याचा माल वरून खाली येतो. महागाई लय वाढली. दिवाळी कशी केली शेतकऱ्यांनी? शेतकऱ्यांची काय दिवाळी अवघडच झाली तशी बघितलं तर. त्यात थोडं बहुत त्यांनी एक तुटपुंजे लाडकी बहिणीचे थोडे पैसे दिले, काही लोकांचे झाले, काही लोकांनी तसेच काढले, असं करून झाली कशी तर दिवाळी दरवर्षीप्रमाणे साजरी केली. सध्या आता निवडणुकीचे परत वातावरण सुरू झालेलं आहे. 6 महिन्यापूर्वी लोकसभेचे इलेक्शन झालं, आता विधानसभा निवडणुका सुरू आहे. 11 उमेदवार स्पर्धेत आहेत. काय तरी कोणाची हवा काय? एकंदरीत जर विचार केला तर हा इलेक्शन थोडं जातीवर गेल्यासारखं दिसायला लागलंय. जातीवर म्हणजे कसं, त्या शासनाचंच काम आहे जातीतेढ निर्माण करायचं. ह्यांच्या बीजेपीचं काम काय, जातीतेढ निर्माण करायचं. ब्रिटिश का ह्यासारखं फोडा राज्य करा आणि जातीतेढ निर्माण करायचं, लावायचं आणि आपला फायदा करून घ्यायचं. पण ही इलेक्शन आमचं तर मत आहे जातीवाद बाजूला ठेवून एक माणुसकी धर्म पाळून, माणूस जो आपल्याला उपयोगाला पडतोय, सर्वसामान्य जनतेला उपयोगाला पडणार आहे अशा माणसाला निवडून द्यावं, असं आमच्या गावात लोकांचं मत आहे. त्यामुळं असं आमच्या तर मते, आमच्या गावच्या मते एक विक्रम सावंत बऱ्यापैकी इथून लिडिंग जाते. बरं, काय कामं केलीत का? हो, आजपर्यंत चांगली केलीत. काय कामं केलीत? गावाला संपर्क ठेवलाय? हो, गावाला कंटिन्यू संपर्क ठेवलाय. त्यांच्या माध्यमातून जर विचार केला, सगळ्यात म्हणजे एक सांगावीशी गोष्ट वाटलं आज त्यांच्या भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून एखाद्या कुठल्याही समाज असो, तो मराठा असो, धनगर असो, दलित असो, मुसलमान असो, इथून जरी रात्री फोन केला तर रात्री त्याने फॉलोअप घेऊन दवाखान्यात चर्चा करून ती पेशंट ऍडमिट करून त्यांना सोडूपर्यंत त्याने विचारपूस करून त्यांचे बिल पण कमी केलेले. म्हणजे त्यामुळे त्यांचे आमच्या गावावर भरपूर उपकार आहे. आणि हे उपकार फेडण्याची आत्ताच ही वेळ आलेली आहे. आणि आमचं तर मत आहे की सर्वांनी, आम्हाला एक विनंती आहे की दरिकोणर वासी तर ठामपणे त्यांच्या पाठीमागे राहणारच. तालुक्यातील जनतेने एक अशा एक प्रामाणिक मन मिळावं स्वभावाच्या माणसाला निवडून द्यावं अशी आमची विनंती आहे. ओके, धन्यवाद. नमस्ते. एक मिनिट चालू केला करायचं. आमचा आमदार असं म्हणून एखाद्या बारशाला सांगितलं तर सुद्धा आमंत्रण देऊन गावात येतो. त्यांचं काय, तुम्ही काय सांगा त्यांना, त्यांच्या बुद्धीला काय करायचं ते सांगा. आमदार गावात येतो का म्हणून विचारलं पाठीमागे. तुमचा आमदार किती वेळा आला? नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? बाळू तुकाराम मलमे. मलमे. बर. काय चाललंय सध्या? लई निवांत बसलाय? काय नाही, निवांत काय निवांत आहे. बर. काय पावसाचं पाणी आलंय का नाही तुमच्याकडे? काय पावसाच ह्या वर्षी जरा
पाऊस कमीच आहे आम्हाला. पाऊस कमी आहे. तलाव जर भरली होती पाठीमागे आता बर 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 बर. मग आता विधानसभेत निवडणूक सुरू आहे. हा सुरू प्रचार गाड्या धुळा उडत चालली ती. होय. इथं काय सभा वगैरे काय झाली का तुमच्या इथं? काय तुमच्या गावात नाही सभा वगैरे अजून काही आमच्यात नाही आहे. झाली नाही. बर 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 हा बर. आता सध्या विधानसभा निवडणुकी संदर्भातलं काय कोण होईल आमदार तुम्हाला काय वाटतंय? आमदार काय आता दादाच होणार आणि कोण होणार? कोण दादा? विक्रम सावंत. विक्रम सावंत. पण का बरं विक्रम सावंत आमदार होणार? त्यांची कामं चांगली आहेत ना. बर काय काम आहे ती? कामं म्हणजे त्यांनी विकास कामं बी केलेत. बर. काही बंधारे बांधलेत. सिमेंट बांधारे. हा सिमेंट बंधारे झालेत. बर. मशानभूमीची कामं आहेत. बर. परत सभा मंडपची कामं आहेत. बर. मग बरेच सभा- शाळेतल्या मुलांना सर्वांना आपलं वया वगैरे वाटप चालू आहे त्यांचे. वय वाटप केलेले आहेत. Foundation. हा याच्यामधून. वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत. आणि दादांचं लहान मुला जरी आलं बर. हा. तरी प्रत्येक मुल बोलतं की बाबा विक्रम दादा आली म्हणून. माहिती होतं म्हणजे सर. एवढा संपर्क आहे त्या दादाचा. एवढा संपर्क तुमच्या गावाला म्हणजे वरच्यावर येतात तिथं. वरच्यावर दादा संपर्क म्हणजे आहे. एक आमची नाळ जुडले त्यांच्याशी. बर 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 बर. आणखीन काय त्यांच्या बाबतीत काय सांगता येईल? त्यांच्या बाबतीत किती सांगावं तेवढं कमी आहे. कमी आहे. बर. पण हे सोडून बाकीचे पण उमेदवार आहेत ना. आहेत ना, काय करायचं त्यांना घेऊन? काय काय फक्त येतात खोटं बोलतात आणि निघून जातात. आता ते शेंडगे आलं त्याने काय केलं, धनगर लोकांचे कोयते सगळे ऊसतोडीवाल्यांचे कोयते फेकून देतो बोलायला. बर बर बर. कुठे फेकला? उलट वाढले गेले. कोयते वाढले गेले उलट. होय. बर बर बर. म्हणजे पाठीमागे त्यांनी आश्वासन दिलं त्यांच्याकडे काय- आमच्या जत तालुक्याच्या लोकांवर एवढा मोठा अन्याय झालेला आहे, त्यांना पाणी दिलं नाही. मी आता निवडून द्या, मी निवडून येईन बर आणि ह्यांचे सगळे कोयते फेकून देईन तिथं सांद्रीला, असं बोललेला माणूस बर. आला निवडून. एक वेळा कुठं तर ते आला त्या टायमाला कुठल्या तरी देवीला पाया पडायच्या निमित्ताने इथं आला जतला, तिथून जी गेलेला गडी परत इथं पडायलाच आला आणि परत आलाच नाही. परत आणि उभारला इलेक्शनला, परत आणि election काढून ला. टाकलं त्याला. बर 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 बर. त्यांच्यासोबत आणखीन एक पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे होते, ते सुद्धा जतलाच उभा राहिले, ते सुरेश खाडे. हा ते बऱ्यापैकी होते, त्यांना आम्ही नोट होत नाही. बर. ते बऱ्यापैकी काम केले त्यांनी. हा. बर बर. आता ते सध्या असं होतं की ते सर्वसामान्य लोकांना धरून जात होते. बर 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 बर. ते काय जातीपात वगैरे त्यांच्याकडे कोणी काय नव्हता नसायचं. त्यांच्याकडे. त्यांनी कोणाला गेलं की ना त्यांना किंमत द्यायची. बर. मी काँग्रेस पार्टीचा असताना सुद्धा माझा मी प्रस्ताव घेऊन जात असताना असं अंगणवाडीच्या माझ्या मालकींचं काम त्यांनी केलेलं आहे. मला लगेच लेटर पॅड दिले त्यांनी. बर 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 बर. आता सध्याच आमदार कोण होणार मग? आमदार दादाच होणार. दादाच होणार. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. नमस्ते. काय नाव आपलं? अंबाणा अलगोंडा पाटील, कुठलं गाव? दरीकोनूर. तरी कोणावर? काय करता सध्या व्यवसाय? शेती. शेती किती आहे शेती? शेती एक आहे 12-13 एकर. बर. पाणी वगैरे आहे शेताला? कुठलं यावर्षी कमी झालं? कमी आहे जरा यावर्षी. बर बर. काय शेतात काय द्राक्ष का काय? नाही, डाळिंब आणि ऊस. डाळिंब आणि ऊस वगैरे आहे. बर बर बर. विधानसभा निवडणूक सुरू आहे सध्या, हो, प्रचाराची यंत्रणा जोरात राबवली. चालू आहे. लाडू चिवडा वगैरे काय पोच आहे तुमच्याकडे? नाही 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 काय? बर 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 बर. येतील अजून थोड्या दिवसानंतर. बर. कसं चाललंय मला प्रचार? एक साहेब बोलायचं आहे. बोला की. बोलण्यासाठी तुमच्यावर मी आलोय. काल जे उमदीला सभा झाली, कोणाची? ते काय त्याचं नाव, उदय सामंतची सभा झाली. उदय सामंत मंत्री? हा मंत्री. माझी. हा. त्या सभेमध्ये लाईव्ह असताना बर बर. हा. जे विधान, मी एक लिंगायताचा माणूस आहे, सर्वसामान्य शेतकरी आहे मी. बर बर. हा. ते उदय सामंतचं जे भाषण चालू असताना जे लाईव्ह होतं, बर ते लाईव्ह असताना लिंगायत समाजावर बर ते अपशब्द त्यांनी बोललं, बर ते वाईट विधान केलं. बर बर. त्या विधानावर मी आज निषेध करतो तुमच्या समोर. बर. खरोखरच आम्ही धनगर, मराठा आणि कुठलाही समाज असू दे, बर. आम्ही एकवटलेला होतो बर. त्या गावामध्ये, एकत्र होता तुम्ही एकत्र होतो. बर बर. पण ह्या विधानसभेमध्ये असं घडायला आलंय की बाहेरचा माणूस आपल्या तालुक्यात देऊन बर त्यानं इतकं जातीचं विभाजन करायला चाललंय. बर. पण हे अतिशय दूषित आहे. त्या माणसाला बरोबर त्यांनी शिक्षा देतील बर. तालुक्यातली जनता. बर. पण हे असं करू नये, माझं एक मत आहे. तुमचं वैयक्तिक मत आहे की असं करू नये, हा. जातीमध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करू नये, तेढ निर्माण करता व्यवस्थित सुरळीत इलेक्शन झालं सुरळीत पाहिजे. इलेक्शन झालं पाहिजे. बर बर बर. आणखीन काय तुम्हाला बोलता येईल याबद्दल? आणखीन काय आता? ठीक आहे. विधानसभा आता सध्या सगळे उमेदवार सगळे माहिती आहे तुम्हाला? हो, का माहिती सांगू आहे. उमेदवार नाव? नाही माहित आहेत की. बरं, कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? आम्ही सर्वसामान्यांचा जनतेतला नेता म्हणजे विक्रम सावंतला आम्ही मानतोय. मानताय? हा. आणि निवडून कोणाला देणार आहे? निवडून त्यालाच देणार हा, आम्ही. असं सांगा ना. हा. मानता म्हणजे मानणार वेगळा आणि निवडून देणार दुसरा, नाही, असं नाही, व्हायला नाही, नको. मी एक लिंगायत समाजाचा असून मी
बाहेरच्याला निवडून देणं हे माझं कर्तव्य नाही. बर आमच्या लिंगायत समाजातला एक माणूस आहे, बर पण त्याच्याकडे पण आम्ही पहिल्यापासूनच त्याचा आणि आमचा काही जास्त संबंध नाहीये. नाही. त्यांच्याकडे आम्ही काय जाणार नाही. बर. आम्ही विक्रम सावंत हे आमचा माणूस आहे. बर 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 बर. ठीक है, धन्यवाद. सच्चे बोलो, सच्चे सच्चे बोलने का बोलते समय सब ईमान बंद करके मैं ईमान बंद करने वाला नहीं. ठीक है ठीक है. आपका नाम क्या पहले शुरुआत बोलो. और नाम खातून भाई इमाम चौकदार. चौकदार. हाँ. ठीक है ठीक है. अभी जो इलेक्शन का माहौल चल रहा है, सभी इलेक्शन का माहौल चल रहा है. हाँ चालो है, हमें करते हैं इसे. हाँ, किसको करने वाले? हमें हाथ करने वाले. हाथ को करने वाले. है. हाथ को क्यों करने वाले हो? की हाथ को क्यों करने वाले? उन पेट को हमें हाथ करने वाले. उन्होंने कुछ काम किया है? है काम किया है. है. क्या काम किया है? काम क्या है हमारा? हमने पेट भैया, घर दिया, खेत दिया, सब कुछ दिया है. दिया. इसके लिए हमें करने वाले. किसको करने वाले? नाम उनका? हाथ करने वाले. नाम उनका कुछ बताए? नाम मुझे क्या मालूम नहीं, नाम बोलो. इंदिरा गांधी को करने वाले. इंदिरा गांधी को करने वाले, यानी कि हाँ. हाथ को आप मतदान करने वाले हो. मतलब हम इंदिरा गांधी को करने वाले. मैं ठीक है धन्यवाद. ठीक है. येईल का कन्नड का मराठी? कन्नड आहे. ठीक आहे, कन्नड बोलूया. नमस्कार रे. ಯಾನ್ ಹೆಸರು ನಿಮ್ಮದು? ಈರಪ್ಪ ಭೀಮಣ್ಣ ಬೆರಾಸ್ದಾರ್. ಈರಪ್ಪ ಭೀಮಣ್ಣ ಬೆರಾಸ್ದಾರ್. ಯಾವ್ರು ನಿಮ್ಮ ಊರು ಯಾವುದು? ದರಿಕುಣೂರ. ಈಗ ಯಾರು ನಿವಾಂತ ಕೂತೀರಿ? ನಿವಾಂತ ಈಗ ಬಂದಿರಿ. ಊರ ಕಡೆ ಬಂದಿರ ನಿವಾಂತ ಜರ ಗಿರ್ತಾಳ ಕೂತಾಗೆ ಜರ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಚಾ ಅದ ಕುಡಿದ್ರ ಎಲ್ಲ ನಿವಾಂತ ಅದ. ಯಾರು ಭೇಟಿ ಆತ್ರ ಹಳಿ ಮಂದಿ ಯಾರ್ಯಾರಿ? ಬಾ ಈ ಸದ್ಯ ಇಲೆಕ್ಷನ್ ನಡೆದ ಸದ್ಯ ರೀ. ವಿಧಾನಸಭಾ ಇಲೆಕ್ಷನ್ ನಡೆದದ. ಪ್ರಚಾರ ಯಂತ್ರಣ ಜೋರ್ಲೆ ಓಡಾಡತ್ತದ. ಗಾಡಿ ಹಾಕೊಡ್ದ ಈ ಕಡೆ ಹೋಗ್ತದ ಜೋರ್ಲೆ. ದುರ ಆಡ್ದತಾರ ಎಲ್ಲ. ಅಂಡ್ ನಿಮ್ಗೆ ಯಾರು ಸದ್ಯ ನಿವಾಳಿಸಿ ಬರ್ತಾರ ಅನ್ಸತೈತಿ? ನಮಗೆ ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ್. ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ್ ಯಾಕೆ ಒಳ್ಳೇದ? ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ್ ಯಾಕ? ಅವ್ ನಮ್ ದಗದ ಭಾಳ ಮಾಡ್ಯಾರಿ. ತೆಗ್ದ ಮಾಡ್ಯಾನ ಅವ. ನಿಮ್ಮ ಊರಿಗೆ ತೆಗ್ದ ಮಾಡ್ಯಾನ, ನಿಮ್ಮ ತೆಗ್ದ ಮಾಡ್ಯಾನ? ಇಲ್ಲಿ ಊರು ತೆಗ್ದ ಮಾಡ್ಯಾನ. ಯಾನ್ ಒಂದಾರ್ಧ ಹೇಳ್ತೀರ ಅದ್ರೊಳಗಿಂದು? ಯಾವ ದಗದ ಮಾಡ್ಯಾರ ಒಂದಾರ್ಧದಾಗ ಹೇಳ್ರಿ ನಮ್ಗ. ಯಾವ್ದು ಕೇಳ್ತೀವಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಯಾವ ದಗದ ಮಾಡ್ಯಾರ ನಿಮ್ಮದು? ನಮ್ದು ಇಲ್ಲಿ ಊರ್ದೇ ಮಾಡ್ಯಾರ. ಊರ್ದು ಎಲ್ಲಾನೇ ದಗದ ಮಾಡ್ಯಾರ. ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ. ಏನ ಮತ್ ಬಾಕಿದವ್ರು ಅದಾರಲ್ಲ ಉಮೇದಾರ? ಅದಾರಲ್ಲ ಅವ್ರು ಅದಾರ. ಅವರು ಅದಾರ. ಇದು ಕೊಡ್ತಾರ ವಗೇರೆ ಹೇಳ್ತಾರ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರ. ಖರೆ ನೀವು विक्रम सावंत निवडायचं कोणावर? ओके ओके. मामा नमस्कार. नमस्कार. काय नाव काय? कादर पठाण. कादर पठाण. काय करलाय? पंचर काढायला. सायकल मोटर आहे का मोटरसायकल आहे? मोटरसायकल आहे. मोटरसायकलचं काढायला. किती काढताय दिवसातनं पंक्चर? 20 निघते. बरं, एका पंक्चरला किती येत आहे? 50 रुपये? 50 रुपये. 50. 20 म्हणजे 5,000 रुपये झाले दररोज? 1000 रुपये घडीच आहे. 1000 रुपये. आणि बाकीचं जसं झालं तर महिन्याला 40,000 रुपये पगार पडतोय. हा तेवढं पडतोय. जोरात आहे काम. मग जोरात पिगमी ती भरताय की नाही? पिगमी भरतोय. पिगमी भरताय. दिवाळीवर केलं की नाही साजरे? अजून पिगमी मिळाली नाही. अजून मिळालं नाही. बर. गावात काय आता निवडणुकीच्या गाड्या फिरायला की जोरात? फिरायला का? काय कोणाची हवा आहे गावात? विक्रमदादाची हवा. कसं काय? बाकीचे पण 11 उमेदवार आहेत की? आहेत ती जातीवादी करते. असं आहे. बर 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 बर. मग हवा आहे जोरात मग. ओके ओके. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय दाढी बिडी वाढून पैलवान करताय काय? होय हो. पैलवान काय? काय नाव काय? संतोष. संतोष आडनाव? वाघे. वाघे. राहणार? आसंगी तुर्क. आसंगी तुर्कला आहे. काय व्यवसाय काय करताय? व्यवसाय शेती. शेती करताय. पैलवान करताय? होय. अजूनही करताय काय? अजून नाही, आता नाही. बर. किती वर्ष करत होता पैलवान की? पहिले करतो थोडक्यात. किती वर्ष केला? तेवढं 2-3 वर्ष केलो. बर. 2-3 वर्षात कुठलं मैदान गाजवला? मैदान कुठलं गाजवते? हा म्हणजे लोकल करतो का? हा हा हा. बर. काय सध्या तालुक्यामध्ये निवडणूक सुरू आहे? होय. काय कोणाचं वातावरण जोरात आहे? वातावरण तर आमच्याकडे आसंगी तुर्कला बघा. पळवकर साहेब. पळवकर साहेब. का बरं? नाही तो डॅशिंग आहे, पुन्हा त्याचं ते चांगलं आहे ना त्यामुळं. बर 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 बर. काय तुमच्या तिकडे काय दिलेत का निधी दिलेत की आमच्या? दिले काय? हा. बर 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 बर. आणि काय पाऊस वगैरे झाला तिकडं? पाऊस झालाय की? झालाय. म्हैसाळचं पाणी बिणी आले का तुमच्याकडे? नाही अजून नाही आलं. आणि ते कर्नाटकाचं पाणी आले का तुमचं? आले की कर्नाटकचं आले वय. वड्याच नाही येते तर कोणा अजून येते नुकते येते यार. तर म्हैसाळ योजनेच काय आलं नाही पाणी अजून. बर. मग ते तुमच्या वालीच्या पाण्याचा काय फायदा झालाय का लोकांना? फायदा झालाय की? पाणी बिणी वाढले का जरा? पाणी वाढले पण ते तिकडे कर्नाटकचं आले, महाराष्ट्रात अजून नाही आलं. महाराष्ट्रात नाही आलो. बरोबर. येईल ते सुद्धा आता येईल काय बघू आता. ओके ओके. चालले. धन्यवाद. चाचा नमस्ते. नमस्ते. क्या नाम है आपका? नलसा पठान. नलसा पठान. गाँव कौन सा? देरी कुनल. दरिकुंड. कहाँ जा रहे हैं गाड़ी पे बैठ के? मल्ले को. मल्ले को जाए. क्या है मल्ले में?
जवारी मक्का अच्छा है। वो पानी आएगा नहीं मैसल का? मैसल पानी अभी आने वाला है। अभी उसका प्रोसीजर चालू है, आने वाला है। अभी क्या हवा किसकी चल रही है विधानसभा निवडणुकी को? विक्रम दादा जी। विक्रम दादा क्यों? काम अच्छा है उसका। क्या अच्छा है? बहुत काम क्या किया है काम दरिकोनूर में? दरिकोनूर में बहुत किया है। बहुत सभा मंडप दिया है, रास्ते दिया है और मशान भूमि दिया है। गरीबों की काम बहुत काम कर रहे हैं। अभी क्या उसको कभी मिले थे क्या? हमेशा मिलता है। मिलता है। गाँव में आए थे क्या? आए थे, आगे जाते। अभी क्या चल रहा है? अभी माहौल इधर क्या है? शेतकरी का माहौल क्या है? दादा है। ओके धन्यवाद। नमस्कार. काय नाव आपलं? जितेंद्र सरजे. राहणार दरिकोनूर. काय करता व्यवसाय? बोर मेकॅनिक. बर. बोरचं मेकॅनिक आहे. बरं, ह्या परिसरात किती बोर आहेत? आपल्या तालुक्यात सर्वसाधारण 2700 बोर आहेत. 2700 बोर आहेत तालुक्यात. बरं, आता मला सांगा, म्हैसाळचं पाणी पश्चिम भागात आले, काही ह्या भागात आले, त्यामुळे जरा त्या बोरचा पाण्याचा स्तर उंचावला काय? वाढलाय पाण्याचा स्तर. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्की फायदा झालाय. बरं. दिवसात किती बोर दुरुस्त करताय? दिवसात 3-4 करताय. पगार पडते का व्यवस्थित? पडते. बरं. दिवसभर हीच करते का आणि व्यवसाय करता काय? बरं. सध्या विधानसभा निवडणुकीचा माहोल सुरू झालाय. काय हवा कोणाच चाललंय? आता सध्याला दादाजीच आहे. दादाजी आमच्या गावात तरी. बरं. काय वातावरण काय, म्हणजे कशामुळे हवा जास्त आहे? काय त्यांचं काम आहे त्यांचं. बरं. ओके, धन्यवाद. नमस्कार. काय नाव काय? सुखदेव सिद्धा सोळंके. बरं. गाव? दरिकोनूर. बरं. काय मका विकत जोरात आले एवढा? आहे चांगला आहे. चांगला आहे. पाऊस पाणी चांगला आहे. काय म्हैसाळचं पाणी आले का पावसाचं आहे? नाही, पावसाचं आहे. म्हैसाळचं आहे. बरं. कुठली मका आहे? हे अडवंटा आहे. 741. काय दर आहे मक्याचा आता? मक्याचा दर आहे 2300-2400. काय मका कंपनीत पाठवताय का कसं आडतील देत आहे? नाही, इथं मार्केटलाच जातोय. बरं. काय दिवाळी झाली व्यवस्थित? हो. बरं. काय निवडणुकीची हवा काय म्हणते? निवडणुकीची हवा काय आहे? बरी चालल्या. काय कुणाचं काय वातावरण काय? आता काय अजून काय कळलं ना आम्हाला. अजून कळलं नाही. कोण आलं नाही तुमच्याकडे? आले होते, सगळे येऊन गेले भेटून. बरं. अजून काय कुणाचं पार्ट जड आहे काय कळे ना. कळे ना. का बरं? आले की जवळ आले? जवळ आलं तरी बी कसं आहे, 11 जण उमेदवार उभे आहेत एकूण. आहेत. बरोबर आहे. मतदान किती तारखेला आहे? मतदान 20 तारखेला. 20 तारखेला आहे. मतदान माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे. बरं. हवा बी माहिती असणार पण आम्हाला सांगत नाही तुम्ही. बरं. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. आपण आलोत दरिकोनूर तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील काही जण द्राक्ष बागेमध्ये काम करतायत. आपण बघतोय आता या ठिकाणी द्राक्ष बागेची हळूहळू फुटणी झालेली आहे. अनेक मजूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करतायत. दरिकोनूर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहेत, डाळिंब बागा आहेत. येथील अनेक शेतकरी अतिशय चांगल्या पद्धतीनं बेदाणा तयार करतात, द्राक्षाचं मार्केटिंग करतात. मात्र एकंदरीत परिस्थिती बघितली तर यावर्षी बेदाण्याला दर कमी लागलेला आहे. मात्र औषधावरती खर्च सुद्धा मोठा आहे. एक तर दुष्काळी परिस्थिती, अगदी शेत तलावाच्या माध्यमातून, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जिद्द चिकाट्याने आत्मविश्वासाच्या जोरावरती या शेतकऱ्यांनी या ठिकाणी चांगलं उत्पादन घेतलेलं आहे. मात्र हमी भाव बेदाणा असेल किंवा द्राक्षाचा असेल किंवा डाळिंबाचा असेल या शेतकऱ्यांना मिळत नाही. मात्र केंद्र सरकारनं इथले द्राक्षे असेल किंवा बेदाणे असेल हे परदेशात पाठवून या शेतकऱ्यांना एक हमी भाव द्यावा अशी या परिसरातील मगापासून आपण अनेक शेतकऱ्यांना भेटलो, त्यांची मागणी आहे. नमस्कार. काय नाव आपलं? नमस्कार. येला असता मागे. गाव कुठलं? दरिकोनूर. बरं. काय सध्या करायला द्राक्षाचं? द्राक्षाची वांज काढायचं चालू आहे. किती दिवस झाला ते कटिंग करून? 1 महिन्यावर झालं का? 20 दिवस झालं का? 20 दिवस झालं. ते कसं पुरुषांना घेऊन करताय का महिलांना घेऊन करताय वांज कटिंग? महिलांना घेऊन करताय. काय पगार वगैरे जोरात असेल मग महिलांना? काय परवडते का सगळं? काय परवडतेच नाही. जो काय परवडते महागाईमुळे. औषध कंडापट्टी महाग झाले, औषध महाग झाले, त्यामुळे सगळं अवघड झालंय. त्यामुळे चांगला दर मिळावा असं अपेक्षा आहे तुमची? चांगला दर मिळावा. बरं. बेदाना कवा 150च्या वर ऐकलाच नाही आजपर्यंत. नाही, पण औषधाचे दर 150च्या वर गेले. बेमापा हद्दीच्या बाहेर. बरं. ठीक आहे, धन्यवाद. ओके. नमस्कार. माझ्या समवेत युवा शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते या ठिकाणी शेती करतायत. नमस्कार. बोला. काय नाव आपलं? दशरथ राजाराम हनुमाने. राहणार दरिकोनूर. मोबाईल बंद करा. काय सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुखरा उमेदवार उपस्थित अर्ज भरलेले आहेत. सगळ्यांच्या गाड्या अशा धुळा उडवत सध्या तालुक्यात फिरत आहेत. अनेकांच्या कोपरा सभा झाल्या, मोठ्या सभा झाल्या. काय हवा आहे दरिकोनूर मध्ये? दरिकोनूर एकच छंद गोपीचंद. का बरं?
गोपीचंद बरीच कामं आणलीत ना आपल्या तालुक्यात. काय आणलेत काम? दिला एमआयडीसी आणले हा आणि बरीच आपले तालुक्याला निधी दिलाय बरंच. हा ठीक आहे. बरीच कामं दिली. कामं दिलेत त्यामुळे त्यांची हवा जोरात आहे. हवा जोरात आहे. हवा कुणीकडे फिरायला आता? हवा सगळीकडेच आहे. सगळीकडे फिरायला. ओके ओके धन्यवाद. नमस्कार. आपण आलोय दरीकुंडू तालुका जत जिल्हा सांगली येथील बोरीच्या बागेमध्ये. या ठिकाणी मालक आहेत. बोर सध्या काढायचं काम सुरू आहे. बहुतेक यावेळी बोरीला दर सुद्धा चांगल्या पद्धतीने आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? श्रीकांत मारुती. राहणार दरीकुंडूर. काय चाललंय? बोर काढायचं चाललंय का? हा बोर काढायचा. बर बर. किती एकर आहे बोरीची बाग? एक 50 झाड आहेत. 50 झाड आहेत. कुठं पाठवत आहे? पाठवत आहे कुठं? ह्याला विजापूरला. विजापूर. काय कसं किलो आहे? 22 किलो. 22 रुपये परवडत आहे. बर 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 बर. बोरीची बागेत आता आपण एक बोर टेस्ट करून बघूया कसा आहे. गोड आहे आणि जास्तीत जास्त दर मिळावा अशी अपेक्षा आहे. पण मिळतोय का दर? हा. एकूण औषधाचा खर्च असेल औषध किंवा बाकीचं सगळं म्हणून ते परवडते का? औषध खर्च कमी आहे. बाकीचं खर्च जास्त आहे. जाळी मागणी जाळी मारताय. ते वटवाघुळ वगैरे येऊन हे करतात की? भरपूर आहेत. त्यासाठी काय पर्याय ठेवलाय? त्यासाठी जाळी मागली. मारले जाळे त्यात अडकतात काय? अडकतात भरपूर. मग अडकून ते काय होते मग परत काढतात? जागेवर मगते. बर बर. हे कसं स्वतः नेऊन घालताय का व्यापारी येतात इथं? व्यापारी येतात स्वतः नेऊन घालतात. बरं. स्वतः नेताना मग कसं मोठं टेम्पो घेऊन जातात? नाही ही बैलगाडी. हे काय माहिती मोटरसायकल. काय निवडणुकीची हवा चालू आहे आता? निवडणुकी हवा काय जोर कोणाचा आहे? जोर तिन्ही पार्ट्याचा आहे. तिन्ही पार्ट्याचा आहे. बर बर. त्यातल्या त्यात हवा कोणाची असेल की? हाताचे आहे जास्त. हाताचे? बर बर. ओके धन्यवाद. नमस्कार. 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 काय नाव आपलं? नामदेव शिवाजी भोसले. राहणार दरीकुंडूर. काय करताय? शेती करताय? शेती करतोय. बोरीची बाग आहे. बोरीची बाग आहे. किती एकर बोरीची बाग आहे? सध्या आता एक 1.5 एकर आहे. 1.5 एकर आहे. कुठे पाडतोय बोरी? बोरे तर जागेवर नेते ते. बर. 1000 रुपये ते 1100 रुपये कट्टा जातोय. बर. तालुक्यात 10 वर्षापूर्वी बोरीच्या बागा मोठ्या प्रमाणात होत्या. आमच्याच होत्या. त्या पूर्ण कमी झाल्यात. होय. बाकीच्या गावच्या तुमच्या फक्त शिल्लक आहेत. शिल्लक आम्ही ठेवले. परवडते काय? परवडते. आता काय करायचं मग? आता रोजगार तर भरपूर झाला आहे. 400 रुपये बाय घ्यायला पगारला. मुलकाचं रेट वाढले. ते भाजप सरकार 1,500 द्यायला बाया मिळेना कामाला. बर. आणि ते 1,500 आम्हाला परती म्हणून बाया घरात बसायला आल्या. गड्याचे रेट बी पोल वाढलेत. महागाई वाढल्या. औषध तर 40-50 रुपयाचे M45 पडा आता 450, 700, 700, 800 रुपये वर गेला. तर कारण त्याला GST लागून यायला आल्या. परत जे पहिला आमचे वडील होते त्यावेळेला आपले हे जे आमदार होते सरमडेकरचे उमारचे नाव आहे सरमडेकर यांचे त्यावेळेला इलेक्शन होतं. तेव्हासारखं आता इलेक्शन राहिलेलं नाही. पण आता त्यावेळेला समजा ह्यो अरुण शिंदे आणि परत नाना शिंदे ही आता त्यांची नाना शिंदेची मुलं आहे सोडा. परत आता म्हणजे इकडनं आता उभं राहिलेत. त्याच्यामुळे ती काय आता एकंदरीत जात आहे ते पडवकर येऊन बाहेर उभारलाय. मग ही भाजप सरकार काय करायलंय? आमच्या शेतीच्या कामासाठी अजिबात लक्ष देणं झालंय. सगळं ते बायाशांना पैसे वाटणे, शेतीच्या औषधात भरपूर वाढवले. लाडका शेतकरी नाही असं? लाडका शेतकरीच नाही. फक्त लाईटचं टायमिंग सुद्धा कमी केलेलं आहे त्याने. लाईट पहिली 15 तास 12 तास होती. आता दिवसा थोडीफार त्यात 2-3 तास गावायची ना. कारण रात्री जर 11-12 सोडले सकाळी 8-9-10 वाजेपर्यंत दिवसा लाईट गावायची आम्हाला. आणि आता काय 8 तास असल्यामुळं 9ला लाईट सुटली की 4ला रात्री पाठच बंदच होती. रात्रीच्या पाणी कोण पाजणार? सापा केट्याचं दिवस असतात. आणि लहान मुलं एखाद्या समजा घेऊन संघ ते एखाद गडी असतो एखाद बाय माणसं असत्या. लहान मुलं ती घेऊन पाणी पाजायला लागते सोबतीला. ते कसं करायचं? कशी पाणी पाजायची त्या शेतकऱ्यांनी? आमच्या एक ठीक आहे सामान्य माणसा ड्रिप करतो काय तर करतो इकडे ठीक आहे. आणि तुम्हाला दुसरीकडे सांगायचं म्हणजे हे टेशा वगैरे जळलं का नाही अजिबात 2-2, 3-3 महिना बसवत नाहीत.
तोपर्यंत पेट्या तर अजून बसवल्याच नाही त्या भाजप सरकारमध्ये. ज्या डीपी आहे त्या उभा त्या तशाच आहे. त्या ती तारण मेंढा घालते तिचं, तारून मेंढा घालून बसते तिचं आणि चढले की जाऊन भरून आणते तिचं. आणि ती पेट्या तर अजिबात मिळाल्याच नाही त्या आम्हाला. तुम्ही काय शेतकऱ्यांनी तक्रार केली नाही का? तक्रार करून काय करायचं? काय करा तुम्ही वर जाऊन सांगा म्हणते ती. तुम्ही बिल भरत नाही, तुम्ही वर जाऊन सांगा. मग सरकार तर म्हणते बिल भरू नका. आता तर काय बिल माफ केले म्हणतात पूर्ण? बिल आता माफ केले, पण आता पेट्या त्यांनी सोडायला पाहिजे ना. त्या पेट्या सगळ्या पद्धतशीर सगळं शेतकरी प्रत्येक डीपीवर जाऊन त्याने उघड्या नावा उघड्या राहू द्या, तिथे फीस घालताच येत नाही. तिने कुठली पेटी मला दाखवू द्या बाबा इथे पेटी चांगली आहे म्हणून. शेगावला दाखवू द्या, बनायला दाखवू द्या, किंवा माझ्या गावात दरकोणाला दाखवू द्या, नाही तर संतला दाखवू द्या, नाही तर सोडीला दाखवू द्या, कुठल्या बाहेरच्या गावात मला दाखवू द्या. आणि एका डीपीवर मोठा एवढ्या ठेवल्या तिने की तिच्यावर नियंत्रणच नाही. मोटरीची डीपीची कॅपॅसिटी आहे 12 ते 14 आणि मोटरी चालते 30 ते 32. मग ही कशी टीसी राहील? हिच्यावर नियंत्रण नाही ना. मग काँग्रेस सरकार घ्या त्यावेळेस सगळं नियंत्रण होतं. बिल बी एका निम्या कमीतून भरत होतं, एका सूट करत होतं आणि त्यावर टेशाई भरून देत होतं आणि पेट्या नवीन बसवत होतं. शेतकऱ्याच्या टीसी प्रमाणे मोटर सुद्धा ठेवत होतं, कोणाला हुक टाकू देत नव्हतं. हे आता सगळं हुक सगळे भरून साठ आहे. कोण कोणाला बोलायला गेलं, कोण काय सांगायला तयार नाही. माझ्याकडे नाही, तुझ्याकडे नाही. हुक तारेला हुक तारेला चालू इथं. आणि कोंबडी काय साहेबाला अशी अवस्था आहे, इथं अवस्था आहे. पण आम्हाला काय हीच वड्या साहेबाला वगैरे काय तुम्हाला आम्हाला त्याला दिलं नाही. त्याने सर तुमच्या वरती अधिकाऱ्याला काय कळवायचं म्हणते त्यांनी. तिने इथं येऊन सांगितलं की रात्रीच्याला समजा लाईट सोडते ती, हे तर डिओ गेला काय गेला कोण घालायचा एक माणूस नसतो. वायरमन वगैरे येतात काय? वायरमन दिवसा रात्री कुठे येतं? रात्री वायरमॅन नाहीतच. मग रात्री एक सबस्टेशन मध्ये बंद चालू करायला तेवढा ठेवलाय. रात्री मग तुम्ही कसं बॅटरी वगैरे वापरताय? आमची बॅटरी आहे त्या बुटा आहेत गुडघ्या बरोबर. ते मागून घेतली सगळं. सदन शेतकरी आहे काय? मग काय करायचं? सदन शेतकरी वडिलापासून आहेत. बिहार काका असल्यापासून इलेक्शन खेळते आमचे वडील. आम्ही राजकारण काही जास्त नाही आहे. हो, बिहार काका असल्यापासून बिहार काका जगताप विलासराव जगताप साहेब हे सगळे आमच्या वडिलाची ही दोन्ही पार्ट्या आमच्या वडिलाला सांभाळून गेलेली. शेती करताय आम्ही अजिबात कुठे राजकीय भरणात जास्त करून. तुम्ही शेती करताय? आम्ही शेती करतोय. मग ते बेदानाचं दर काय वाढलेत का? हे शेत काय बेदाना पूर्ण खाली आला. अहो 300, 320, 320, 250, 180 काय जात असे. सध्या 120, 130 पर्यंत रेट आहे. मग बेदाना कसा परवडायचा? किती आम्ही पहिलं 500-600 रुपयाचं औषध आणलं नाही आठवडा